नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल बघा मागील पेपरमध्ये झालेले या ठिकाणी सर्व या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामधली सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधली सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही नदी महाराष्ट्र राज्यामधील सर्वाधिक लांबीची नदी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये संगमरवरचे साठे जास्त आहेत? बघा संगमरवरचे साठे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. राजस्थान या राज्यामध्ये बघा संगमरवरचे साठे सर्वात जास्त आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर पश्चिम घाट, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 काय विचारलाय, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तर सन 1951 बघा या वर्षी स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? बघा समान तापमान, समताप. बघा या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये या ठिकाणी उत्तर आहे समान तापमान असणाऱ्या बघा बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा समताप असे म्हणतो. बघा समताप, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? तर या योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राचा बघा भूप्रदेश उष्णकटिबंधीय या हवामान पट्ट्यामध्ये येतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, उत्तर अटलांटिक समुद्र. बघा अटलांटिक समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अटलांटिक समुद्र आणि बघा बाल्टिक समुद्र यांना जोडणारा कालवा म्हणजे किल कालवा होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, गुजरात राज्यामधलं गीर हे अभय अरण्य. बघा गीर हे अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? गीर हे अभय अरण्य बघा गुजरात राज्यामध्ये आहे, तर ते कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, गीर हे अभय अरण्य सिंह या प्राण्यासाठी बघा राखीव ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारत अफगाणिस्तान बघा ड्युरँड लाईन, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले लोकसंख्येची सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं राज्य आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असेल राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश राज्य होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक भूभागापैकी किती टक्के भूभाग हा भारताच्या बघा वाट्याला आलेला आहे? जागतिक भूभागापैकी बघा या ठिकाणी भारताच्या वाट्याला 2.4% या ठिकाणी एवढा भूभाग या ठिकाणी आलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोयना हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? कोयना धरण कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये असून ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा,
दलदलयुक्त मृदा. दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाकरता उपयुक्त मानली जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? दलदल बघा युक्त मृदा ही ताग या पिकासाठी उपयुक्त मानली जाते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? दगडी कोळशामध्ये आपला कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह कोणता आहे? बघा भारताने अवकाशामध्ये पहिला उपग्रह कोणता सोडला होता? तर सन 1975 मध्ये आर्यभट्ट बघा हा भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गंगा नदी किती राज्यांमधून वाहते? गंगा ही नदी विचारली खालीलपैकी किती राज्यांमधून वाहते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? गंगा ही नदी बघा प्रामुख्याने 5 राज्यांमधून वाहते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वृंदावन बाग विचारली कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वृंदावन बाग म्हैसूर म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वृंदावन बाग कुठं आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये वृंदावन बाग आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. कोसी बघा या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता कोणत्या राज्यामध्ये आढळते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आढळते? तर बिहार या राज्यामध्ये बघा या ठिकाणी सर्वात कमी साक्षरता आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये अणु संशोधन केंद्र कोठे आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्रामध्ये अणु संशोधन केंद्र कोठे आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? तुरुभे बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये अणु संशोधन केंद्र आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो? बघा मेघालय या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? वाघ बघा हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण किती टक्के आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 21% आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, टोर्नॅडो बघा हे काय आहे? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. टोर्नॅडो हे एक आवर्त वारे आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणाहून निश्चित केलेली आहे? भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणाहून निश्चित केलेली आहे? अलाहाबाद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? बघा 7 बेटांचं शहर कोणतं आहे? मुंबई. 7 टेकड्यांचं शहर कोणतं आहे? रोम. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? चहा उत्पादनामध्ये आसाम हे राज्य बघा भारतामध्ये चहा उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारत हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये कितव्या क्रमांकाचा देश आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगामध्ये 7वा क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणतं असेल? मुंबई हे भारतामधलं सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विषुववृत्तीय पट्ट्यातील तापमान कसे असते? बघा सर्वांनी सांगायचे विषुववृत्तीय पट्ट्यातील बघा हवामान हे वर्षभर कोरडे आणि उष्ण असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढचा, सर्वात लहान ग्रह कोणता आहे सूर्यमालेमध्ये? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सर्वांनी सांगायचे बुध. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुंबई बंदरावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोणतं बंदर विकसित करण्यात आलेलं आहे? बघा हे सर्व प्रश्न मागील बघा आतापर्यंतचे
विचारलेले प्रश्न आहेत आपण घेतलेले आहेत. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नाव्हा शेवा बघा हे बंदर विकसित करण्यात आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा रिस्टर बघा हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे. रिस्टर या एककामध्ये आपण काय मोजतो? भूकंपाची तीव्रता मोजतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता जागृत ज्वालामुखी आहे? जागृत ज्वालामुखी कोणता असेल? बघा फुजियामा या ठिकाणी हा जागृत ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 15 ते 60 या वयोगटातील लोकसंख्येला कोणती लोकसंख्या म्हणतात? 15 ते 60 या वयोगटातील लोकसंख्येला कोणती लोकसंख्या असे म्हणतात? अशा बघा प्रकारचा प्रश्न याला कार्यप्रवण लोकसंख्या असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा मॅग्रीव वनस्पतीचे मूळ कोणत्या देशामध्ये आहे? मॅग्रीव वनस्पतीचं मूळ विचारले कोणत्या देशामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मॅग्रीव वनस्पतीचं बघा मूळ स्थान हे भारत देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आकाशातील असंख्य तारकाचा जो काही बघा पट्टा असतो त्यांना काय म्हणतात? अवकाशामधील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? बघा ताऱ्यांच्या समूहाला आपण काय म्हणतो? आकाशगंगा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. माथेरान हे कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे? माथेरान हे कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता रेषीय, जुळी, गोलाकार, डोंगरमाथा. माथेरान बघा हे डोंगरमाथा या वस्तीचं या ठिकाणी उदाहरण आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काथ कोणत्या वृक्षापासून बनवतात? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे बघा काथ हा प्रामुख्याने खैर या वर्षापासून बनवतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीला काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या बघा भरतीला आपण उधाणाची भरती असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा इस्रायलची राजधानी कोणती आहे? इस्रायल या देशाची राजधानी जेरुसलेम आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? बघा विद्यार्थी मित्रांनो डाऊन्स या नावाने तो ओळखला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आंतरराष्ट्रीय वॉररेषा कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात? आंतरराष्ट्रीय वॉररेषा. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? 180. बघा 180 पूर्व बघा या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा दाल सरोवर कुठे आहे? दाल आणि उलर. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली सरोवरे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताला सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाची लागून आहे? भारत देशाला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागून आहे? योग्य उत्तर काय असेल? बांगलादेशाची बघा सीमा ही भारत देशाला बघा सर्वाधिक सीमा ही लागून आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी का कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले भारतामधील आकारमानाने सर्वात लहान राज्य कोणतं असेल? आकारमानाने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी फॉलो करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.